वेदविहित कर्माच्या शास्त्रामध्ये 4 प्रकार सांगितले, थोडंसं लक्ष देऊ नाही का? शास्त्र सांगतं नित्यकर्म, नैमित्तिक कर्म, काम्यकर्म आणि प्रायश्चित्त कर्म. आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून झोपेपर्यंत जे जे कर्म करतो त्याला नित्यकर्म म्हणतात. नित्यकर्माचं कोणतंही फळ लागत नाही पण करावं लागतं. जे ठरवून केलं जात नाही त्याला नित्यकर्म म्हणतात. आपण सकाळी झोपेतून उठलो असं ठरवतो का की आज आंघोळ करायचीच आहे म्हणून? ठरवलं काय आणि नाही ठरवलं काय ती करावीच लागणार आहे. जेवण करायचंच आहे, ठरवलं का कधी नाही, ते करायचंच आहे, याला नित्यकर्म म्हणतात. शास्त्रामध्ये दुसरं कर्म सांगितलं प्रायश्चित्त कर्म. प्रायश्चित्त कर्म म्हणजे आपल्या हातून झालेलं पाप नष्ट करण्यासाठी जे जे कर्म केलं जातं. हुकून चुकून काही पाप झालं तर देवबापा म्हणतात दान धर्म करा, दक्षिणा द्या, सत्यनारायणाची पूजा करा. का झालेल्या पापाच्या निवृत्तीसाठी जे केलं जातं त्याला प्रायश्चित्त कर्म म्हणतात. शास्त्रामध्ये तिसरं कर्म सांगितलं जातं ज्याला काम्य कर्म म्हणतात. फलाच्या हेतूसाठी केलं जाणारं कर्म, काहीतरी भेटावं म्हणून काहीतरी केलं जातं. बरोबर आहे का नाही? माणसं फुकट काहीच करत नाहीत, याला काम्य कर्म म्हणतात. माऊली म्हणले जी माणसं सकाळी स्नान झाल्याबरोबर फुकटचं पाणी तुळशीला घालत नाहीत तीच माणसं दूध विकत घेऊन द्राक्षाला घालतात, याला काम्य कर्म म्हणायचं. माऊली म्हणले तुळशीच्या झाडा दुरोनी न घापे शिंतोडा, ती द्राक्षाच्या बुडा दूध जे घालेजे. हा दृष्टांत मला वाटतं माऊलीने आपल्या नाशिक जिल्ह्याकडे बघूनच दिला असेल, है का नाही? याला काम्य कर्म म्हणतात. पण ऐका, शास्त्रामध्ये सगळ्यात एक श्रेष्ठ कर्म सांगितलं ज्याला नैमित्तिक कर्म म्हणतात. ती कुठल्या तरी विषयाच्या निमित्ताने केलं जातं, तसा हा नैमित्तिक कर्माचा दिवस आहे. काय नैमित्य आहे? भगवान काशीच्या विश्वनाथाचं मौंद आणि गंगाजल याची पूजा आणि त्या पूजनेच्या निमित्ताने हरिकीर्तन सेवा. आता लक्ष देऊ नाही का बरं का? प्रथमतः 2 गोष्टी तुम्हाला मी स्पष्ट करून सांगतो. तीर्थयात्रा कुणी आणि का करावी, लक्ष देऊ नाही का बरं का? आजचं कीर्तन प्रासंगिक कीर्तन आहे महाराज, आणि आजच्या कीर्तनातून हे कळालं नाही दुसरंच कळालं तर कीर्तनाचा उपयोगच होणार नाही. म्हणून प्रथमतः लक्ष देऊ नाही का, तीर्थयात्रा कोणी आणि का करावी, तीर्थयात्रा करण्याचा अधिकारी कोण आहे, आणि दुसरी गोष्ट तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर मौंद का करावं लागतं. ह्या 2 गोष्टी सांगतो ना अभंगाळवर, तो लक्ष देऊ नाही का? गुरुवर्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांच्या मुखातून मी एक श्लोक ऐकला, त्या श्लोकाच्या आधारे सांगतो. कुठल्या ग्रंथातला आहे मला माहीत नाही, पण मी त्यांच्या मुखातून ऐकलाय म्हणून सांगतो. गुरुवर्य चंद्रशेखर बाबांनी असं सांगितलं, त्यांनी सांगितलं की जो उत्तम पुरुष आहे, उत्तमा सहज अवस्था, मध्यमा ध्यानधारणा, कनिष्ठा देवपूजाश्च आणि तीर्थयात्रा अधमाधमा. त्यांनी याचा अर्थ असं सांगितला, जो उत्तम पुरुष आहे ज्याला आपण मुक्त म्हणतो त्यांनी तीर्थयात्रा नाही केली तरी चालतं. का? त्याला अगोदरच मोक्ष प्राप्त झालेला आहे, आणि मोक्ष प्राप्त झाल्याच्या नंतर उत्तम अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर त्याला तीर्थयात्रा करायची अजिबात गरज लागत नाही. मग नेमकं मुक्त कोणाला म्हणावं? माऊली म्हणले चौथ्याच्या ठाई काहीची करणे नाही, किंवा आकाश मंडप पृथ्वी आसन रमे तिथे मन क्रीडा करी. अगदी तुकोबाराच्या भाषेमध्ये बोलायचं ठरलं तर देहामध्ये राहूनच देहाला विसरून गेले त्याला म्हणायचं मुक्त. राहतात देहामध्येच पण देहालाच विसरून गेले, तैसा तो या देहावरी उदास आयशा परी आणि उकिता जैसा बिडारी बैसलाशी. मग ते देहाभिमाने सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी आणि साक्षीभूत वहुनी वर्तती देही, किंवा जगद्गुरु तुकोबाराची भाषा आहे देहीच विदेही भोगुदशा. का? आम्ही देहापासून वेगळं झालो, आता आम्हाला पापही लागत नाही पुण्यही लागत नाही. अशा माणसांनी तीर्थयात्रा नाही केली तरी चालते. का? उत्तमा सहज अवस्था, त्याला सहजच अवस्था प्राप्त होते. अगदी सहज मी आंधळा गा निज निरकारपंती, आणि वृत्ती हे निवृत्त झाली. निवृत्त झाली, पण काय निवृत्त झाली? वृत्ती निवृत्त झाल्याच्या नंतर तीर्थयात्रेचं महत्वच नाही महाराज. म्हणजे त्याला तीर्थयात्रा नाही केली तरी चालतं. 2 नंबरचा पुरुष सांगितला की त्यांनी सांगितलं मध्यमा तप तीर्थाटना, म्हणजे मध्यम जो पुरुष आहे ज्याला आपण मुमुक्षु किंवा जिज्ञासू म्हणू, त्याला ध्यान धारणा सांगितली, जप तप वगैरे सांगितला. पण सामान्य लोकांकडून, सांसारिक लोकांकडून ही सुद्धा प्रक्रिया होत नाही. आपण सगळे प्रपंचक माणसं आहात महाराज. जप तप करणं आपल्याला जमन का? डोंगरामध्ये जायचं, कड्या कापरेला राहायचं, ध्यान धारणा करायची, आपल्याकडून होणार नाही. आणि माऊली म्हणले होणार नाही ते करू पण नका म्हणले. ते काय एवढं सोपं आहे का? योगी आगविद एवढी सोपी का म्हणले? नाही ना. बरं, ते योग्य केल्याच्या नंतर त्यांनी सिद्धी तरी प्राप्त होईल का? होऊ शकत नाही म्हणले, ते कठीण आहे. म्हणून माऊली म्हणले ऐका,
योग्याच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाचा चिवाटा भागा आला पाहे पालोवाचे चणे जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणू आपाच्या नावाचा विधी सांगितला देव दर्शन नावाचा विधी सांगितला पण बरेचसे माणसं असे देवपूजाच करत नाहीत महाराज हा बरेचसे नाही मला वाटतं प्रत्येक घरातली देवपूजा ही महिला मंडळीकडे गुत्तीत दिलेली इथं बरेचसे पुरुष देवपूजा करतात का महाराज नाही ना सकाळी स्नान झालं बुक्का लावला पांडुरंगाचं मंदिरातलं दर्शन घेऊन आला कामाला मोकळा घरातली देवपूजा कोणाकडे महिला मंडळीकडं त्या बऱ्याच सद्भक्तीने करतात एकामेकाकडे बघू नका सगळेच बायकाला करायला होतात हा हे सोबदार स्वतः करतात बघा यांना धन्यवाद देतो कनिष्ठ माणसासाठी देवपूजा सांगितली पण लक्ष देऊ नाही का मग महाराज तीर्थयात्रा नेमकी कोणाला करावी मुक्ताने नाही केली तरी चालते जिज्ञासूने नाही केली तर चालते मुक्षूने नाही केली तरी चालते चौथा पुरुष आहे ज्याला पामर म्हणतात आणि पामरामध्ये मृत्यू लोकातले सगळेच वर्ग मोडले जातात त्याच्यामध्ये आपणही मोडतो बरं का पामर या शब्दाचा अर्थ आहे संसार करणारे संसाराची अपेक्षा करणारे पामराची एकच इच्छा आहे की मला संसाराचं फळ भेटावं अशा माणसाला तीर्थयात्रा सांगितली म्हणून तीर्थयात्रा धमा अधामा तीर्थयात्रा कुणी करावी लक्षात आलं ना तीर्थयात्रा अशा माणसाने केली पाहिजे की ज्याला काहीच होत नाही त्यांनी तीर्थयात्रा करावी आणि अशा या दोनही पती पत्नीने अगदी साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने तीर्थयात्रा केली मग महाराज तीर्थयात्रा पूर्ण झाल्याच्या नंतर तीर्थयात्रा पूर्ण झाली हे सिद्ध कशाहून होतं काशीच्या भगवान भोलेनाथाचं गंगाजलाचं माऊंद्याचा कार्यक्रम झाला की तीर्थयात्रा पूर्ण झाली आता हे नेमकं का करायचं काही काही पुरोगामी विचाराचे शिव महाराज माणसं आहेत ते म्हणतात महाराज एवढा मोठा कार्यक्रम करायचा कीर्तनकार बोलवायचे गायक वादक बोलवायचे अन्नदान करायचं एवढा मोठा खटाटोप एवढा खर्च तर तीर्थयात्रा करायला सुद्धा होत नाही एवढा खर्च इकडे होतो मग हे करायचं का याला शास्त्रामध्ये माऊंद म्हणतात आणि करावं लागतं बरं का तुम्ही आम्ही करतो ह्याच्यात काहीच नवल नाही साधू संतांनी जेव्हा तीर्थयात्रा पूर्ण झाली ना साधू संतांनी सुद्धा ह्या माऊंद्याचा कार्यक्रम केलाय बरं का म्हणून आपण करावं लागतं कुणी केला ऐका या मृत्यू लोकातले सगळ्यात मोठे संत श्री संत ज्ञानेश्वर माऊली जेव्हा श्री क्षेत्र आळंदीमधून तीर्थयात्रा करण्यासाठी परिभ्रमण करण्यासाठी भारतभर तीर्थयात्रा करण्यासाठी निघाले तीर्थयात्रा करत करत अगदी या मृत्यू लोकातलं भूवैकुंठ असणारे श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये आले पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं आणि पांडुरंग परमात्म्याला विनंती केली देवा मी आता या मृत्यू लोकातले सगळे तीर्थयात्रा फिरायला चाललेलो आहे अनायाशे जर मी चाललेलोच आहे तर आता माझ्या बरोबर संत नामदेव महाराजांना पाठवा पांडुरंगाची सुद्धा इच्छा नव्हती आणि नामदेवाची सुद्धा इच्छा नव्हती संत नामदेव महाराजाचं एक ब्रीद होतं ज्या देवाचे हात कमरेवर नाहीत कटेवरी ब्रीद आहे मी त्याला देवच म्हणणार नाही आणि त्याचं दर्शनही घेणार नाही कुणाचं ज्या देवाच्या कमरेवरती हात नाही आणि विश्वामध्ये एका देवाच्या कमरेवरती हात आहे पांडुरंग परमात्मा माझ्यासाठी तोच देव देवा मला काही तीर्थयात्रा करायला जायचं नाही पण कधी कधी असं असतं बघा वस्तू द्यायची नसते पण मोठ्या माणसाने मागितली की द्यावा लागते बघा अंतकरणात इच्छा नसते की वस्तू द्यावी एखाद्या माणूस बरोबर पाठवावा पण मागणारा मोठा आहे का नाही बरं खरं सांगू का मी 3 वेळेस सुभाष गुरुजीला म्हणलो होतो मला कीर्तन सेवा नको कारण मला संध्याकाळी यवतमाळला कीर्तन आहे पण मोठ्याने सांगितलं की मानावं लागत असतं ते म्हणले महाराज या तसं संत सम्राट ज्ञानेश्वर माऊली एका सामान्य संत का हो अहो तीर्थरावच आहेत माऊली आणि तीर्थाने तीर्थयात्रा चालू केली आणि श्री संत नामदेव महाराजांना घेऊन निघाले पांडुरंग परमात्म्याने पाठवलं आता ऐका सर्व भारतभर तीर्थयात्रा केले 4 धाम यात्रा
अष्टविनायक 12 ज्योतिर्लिंग सगळी तीर्थयात्रा पूर्ण झाली आणि पूर्णत्व तीर्थयात्रा पंढरपूरमध्ये आली. आल्याच्या नंतर नामदेव महाराज कडकडून पांडुरंग परमात्माला भेटले आणि म्हणले, देवा माझी तीर्थयात्रा सफळ झाली, माझे पूर्ण भूतळावरचे मी तीर्थ डोळाने आले, म्हणले माझी पूर्ण तीर्थयात्रा झाली. पांडुरंग परमात्मा म्हणू लागले, नामदेवा अजून तीर्थयात्रा पूर्ण झाली नाही. म्हणले कसं काय झाले नाही? जोपर्यंत केलेल्या यात्रेचं तुम्ही उद्यापन करत नाही तोपर्यंत तिचं फळ भेटत नाही. म्हणून तीर्थयात्रा पूर्ण झाली हे कशाहून समजावं? माऊंद्याचा कार्यक्रम झाला की तीर्थयात्रा पूर्ण झाली. पण नामदेव महाराजांनी जास्त काय मनावरच घेतलं नाही. महाराज पांडुरंग परमात्माला वाटलं माझा नामदेव एवढं भारतभर फिरलाय आणि ह्याने जर माऊंद केलं नाही, ह्याने तीर्थयात्रेचं उद्यापन केलं नाही तर याला फळ भेटणार नाही. म्हणून मृत्यू लोकातलं पहिलं माऊंद माणसाने केलं नाही. महाराज संत श्रेष्ठ नामदेव महाराजाचं माऊंद साक्षात पांडुरंग परमात्माने केलं, देवाने माऊंद केलंय. मग आपली तीर्थयात्रा माऊंद केल्याशिवाय कशी सफळ होईल बरं? होईल का? म्हणून हा कार्यक्रम आहे बघा. विठाला विठाला अगदी त्याच संप्रदायाला अनुसरून आणि त्या परंपरेला अनुसरून काय महाराज मान्याचे दोन प्रकार असतात बरं का. एक पुराणाची मान्यता असते आणि एक संत महात्म्याची मान्यता असते. पुराणाची मान्यता माऊंद्याला आहे आणि संत महात्म्यांनी केलेला आहे. म्हणून आपल्या या वारकरी संप्रदायामध्ये महाराष्ट्रभूमीमध्ये आपण काशीचं विश्वनाथाचं दर्शन घेतलं किंवा चारधाम यात्रेची पूर्णत्वा केली की आपण माऊंद्याचा कार्यक्रम करतो आणि त्याच किम निमित्ताने हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आता त्यांनी काशीच्या विश्वनाथाचाच माऊंद आहे, मग ज्या देवाचा माऊंद आहे त्याचंच वर्णन करणारा अभंग घेतला पाहिजे ना, म्हणून या अभंगाची नियुक्ती केली. आता लक्ष दे नाही का, जगद्गुरु श्री तुकोबाराय या अभंगाद्वारे शरण जातात बरं का. शरण जातात अर्थात मागणी मागतात, प्रार्थना करतात. कोणाला? काशीच्या विश्वनाथाला. हे देवादी देवा महादेवा काशीच्या विश्वनाथाला प्रार्थना करतात. अभंगातली पहिली शंका अशी, जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त महादेवाचे का पांडुरंगाचे? तुम्ही झोपले नाही मागचे? बोला बोला गुरुजी. जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त पांडुरंगाचे आहेत का महादेवाचे? पांडुरंगाचे. पण अभंगामध्ये वर्णन कुणाचं आहे? महादेवाचं. विश्वनाथ हा शब्द काशीच्या विश्वनाथाला उद्देशू नाही. मग महाराज एकीकडे जगद्गुरु तुकोबारायचे असे काय प्रमाण आहे, देवा तुझं खातो तुझे दास्य करू आणि का मागव खावया आणि दिग्गज झाले जिने माझे पंढरी राया, मी तुझी सेवा करतो आणि दुसऱ्या देवाला जर मागत असेल तर माझ्या जीवनाचा धिक्कार असो. एक वीज जर जगद्गुरु तुकोबारायचं गाथ्यातलं प्रकरण काढलं तर त्याच्यामध्ये सगळं वर्णन पांडुरंग परमात्म्याचं आहे. सगळ्या देवाचा तिरस्कार जगद्गुरु तुकोबाराय गाथ्यामध्ये करतात आणि अभंगामध्ये वर्णन कुणाचं? महादेवाचं. मग महाराज हे खरं का ते खरं? जगद्गुरु तुकोबाराचे प्रमाण पहा. तुकोबाराने एक प्रमाण सांगितलं, जशी एखादी पतिव्रता माऊली आपल्या ध्याना मनामध्ये पतीशिवाय परपुरुषाला स्वप्नात सुद्धा आणत नाही, अगदी त्याप्रमाणे आमच्या ध्याना मनामध्ये पांडुरंग परमात्मा आहे, दुसऱ्या देवाला आम्ही मनात सुद्धा आणत नाही. असे काही काही प्रमाण आहेत महाराज. पण इथं शरण जाताना जगद्गुरु श्री तुकोबाराय भगवान भोलेनाथाला भगवान शंकराला शरण जातात, शरण गेलेले दिसतात. फरक आहे बरं का. मग महाराज या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय काशी विश्वनाथाला शरण जात असताना त्यांची निष्ठा ढळत नाही का हो? त्यांची निष्ठा कमी होत नाही का हो? निष्ठा अजिबात कमी होत नाही. हेही खरं तेही खरं, दोन्ही खरं कसं काय? एकच खरं असतं का नाही? काहीतरी दोन्ही खरं कसं काय? कधी कधी दोन्ही खरं कसं असतं बघा. लक्ष देऊ नाही का. गावामध्ये एसटी आली, आपल्या गावात येते का एसटी? वडनेरला येते ना? बरोबर ऐका. आता गावामध्ये एसटी आली मुक्कामाला. एसटी एवढी सकाळी सकाळी गच्च भरली, एसटी मध्ये बसायला जागा नव्हती महाराज. अशी आता लई एसटी गच्च भरायली, कारण तुम्ही एसटी सोडून कशानेच प्रवास करीत नाहीत. आता 75च्या पुढं काय झालंय? फुकट झालंय. आणि माता माऊलीला सुद्धा हाफ तिकीट झालंय. झालं का नाही हाफ तिकीट? 2-3 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने पहिला नियम काढला. पहिला नियम काय काढला? ज्यांचं वय 75 त्यांना फुकट. एका महिन्यात माता माऊलीने आपलं वय 10-10 वर्षांनी वाढून घेतलं. सगळ्या महिला मंडळी 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या एकाच महिन्यात. पुढे या गुरुजी. आणि आता गेल्या वर्षी शासनाने दुसरा नियम काढला. कोणची? लाडकी बहीण योजना. एकाच महिन्यात 15 वर्षांनी कमी झाल्या. बघा आपण एसटीने प्रवास करतो, गावामध्ये एसटी आली मुक्कामाला.
एसटी एवढी गच्च भरली की एसटी मध्ये बसायला जागा नव्हती. आपल्या गावात एक वारकरी बाबा कसे तरी बळत मळत एसटी मध्ये चढले, लक्ष देऊ नाही का, पण ह्यांना काय जागा भेटली नाही. त्या हँगरला धरून तसेच एसटी मध्ये उभा राहिले. हळूहळू हळू वडनेर मधून एसटी निघाली नाशिककडं. पहिलं स्टेशन कोणचं आलं? पिंपळगाव बसवून, बरोबर ना, तेच आहे ना. पहिलं स्टेशन आलं पिंपळगाव. ऐका आता, पिंपळगाव मध्ये 4-5 माणसं खाली उतरली आणि इथं उभा राहिलेल्या वारकऱ्याला बसायला जागा भेटली. हे वारकरी त्या सीटवरती बसले. तिथून पुढे कंडक्टर आला. चला म्हणला मामा, तिकीट 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 काढा. बसलात कुठून? तो म्हणला पिंपळगाव मधून. कंडक्टर म्हणला असं काय करता हो? मी माझ्या डोळ्याने पाहिलंय म्हणला तुम्ही वडनेर मधून चढात. नाही नाही म्हणला बरोबर आहे ना, वडनेर मधूनच चाललो. काय म्हणलात? बसलात कुठून? म्हणला पिंपळगाव मधून. अहो असं काय करायला लागले? तुमच्या गळ्यात तर माळी ना, माळीवर तर लय जळ येतात बरं का. अख्ख्या जगाने खोटं बोललं तरी चालन, पण माळकरी एक शब्द खोटं बोलला की माळीवरच लोक येतात. अहो खरं सांगा, बसलात कुठून? तो म्हणला पिंपळगाव मधून. आणि चढलात कुठून? म्हणला वडनेर मधून. लाबाड बोलत होता का? दोन्ही गोष्टी खऱ्या होता का? ना ते म्हणला ऐका ऐका, मी चढलो आमच्या गावातूनच, पण बसायला जागा नव्हती म्हणून बसलो कुठून तिथून. ह्याच्या तशा दोन्ही गोष्टी खऱ्यात ना. जगद्गुरु तुकोबराय एकनिष्ठ भक्त आहेत पांडुरंगाचे आणि शरण जातात महादेवाला, तरी सुद्धा त्यांच्या निष्ठेमध्ये तडा जात नाही. तो कसा जात नाही ऐका. जगातला एकमेव असा संप्रदाय आहे ज्याला वारकरी संप्रदाय म्हणतात, ज्यांनी दोन्ही देव एकत्रित आणले. वारकरी जेवढं पांडुरंगाला मानतात तेवढंच महादेवाला मानतात. वारकरी जेवढे आनंदाने तीर्थयात्रा करतात तेवढीच पंढरपूरची वारी करतात. करतात का नाही? दोन्ही देव एकच आहेत महाराज, फक्त एका वेलांटीचा फरक आहे. लक्षात आलं का बोलणं? एकच वेलांटी वेगवेगळी. हरी हरा नाही भेद, हरी आणि हर, नाहीतर दोन्ही देव एकच आहेत. नाहीतरी लक्ष देऊ नाही का, भगवान पांडुरंगाची वारी करणारा पहिला वैष्णव जर कोण असेल तर तो भोलेनाथ आहे. आपण वारी करतो, आता आली 2-3 महिन्यांनी वारी, पण पहिली वारी जर कोणी केली असेल ना महाराज, ती भगवान भोलेनाथाने केली. ती कशी केली ऐका. आपल्यासारखी वारी केली नाही. भगवान भोलेनाथाने विचार केला आपल्याला वारी करायची, आणि वारीचा काळ जवळ आलेला होता. लगेच तयारीला लागले. आपणही तयारीला लागलोच असतो ना आता, आहे का नाही? 2-3 महिन्यांनी आहे ना वारी. कायच्या दिंडी असतात, रावट्या नीट करणं, बांबू नीट करणं, टाळ मृदंग वगैरे सगळी तयारी. आता महादेव काय एकटेच होते ऐका, लक्ष देऊ नाही का. मग भगवान भोलेनाथ पंढरपूरच्या यात्रेची तयारी करू लागले. पार्वती मातेला कळालं आपले मालक तीर्थयात्रा करण्यासाठी पंढरपूरची वारी करण्यासाठी निघालेले आहेत. पार्वती माता म्हणले देवा एकटे जाता का? हो म्हणले मी निघालो ना वारीला. पार्वती माता म्हणले देवा तुम्हाला माहिती का, गडी जोडीने गेला तर जरा पुण्य जास्त भेटतं, म्हणून वारी कशी करावी? जोडीने करावी, पण जोडी आपलीच असावी. गडी जोडीने निघाला महाराज वारीला. ऐका. आणि मग महाराज महादेव म्हणले बरं पार्वती जशी तुझी इच्छा, तुला यायचं ना वारी करण्यासाठी, चल. आता ऐका, दोघं पती पत्नी वारीला निघाले. माय बाप वारीला निघाल्यावर लेकर थांबतेन का? लेकर कशा थांबतेन बरं? बाजारला निघालं तरी थांबत नाहीत. आणि मग महाराज भोलेनाथ निघाले, पार्वती माता वारीला निघाली. गणपती बाप्पा म्हणले पप्पा नाही बाबा मला वारीला यायचंय. आता काय महाराज, बाल हट्ट, स्त्री हट्ट, राज हट्ट, ह्याच्या पुढं कोणाचं काय चालतं? अगोदर 2 वेळेस समजून सांगितलं गणपती बाप्पा हे तुमचं काम नाही, वारी करणं सोपं आहे काय? नाही मला यायचंच म्हणलं. तुम्ही दोघं निघालात. गणपती बाप्पा वारीला निघाले. आता नवरा बायको घरातलं कुटुंब वारीला निघालं. गुरं ढोरं कुठं ठेवायचे? पंचायत आली का नाही? सगळेच माणसं वारीला निघाल्यावर आता त्यांचा तो वाहन असणारा नंदी घ्या म्हणलं, नंदीलाही बरोबर. महाराज सगळा परिवार पंढरपूरच्या वारीला निघालं. ही बातमी कळाली भोलेनाथाच्या पाहुणे रावळ्याला. भगवान शंकराचे पाहुणे माहिती ना तुम्हाला? भूत, प्रेत, वेताळ असे खतरनाक पाहुणे. त्यांना कळालं आपले पाहुणे वारीला चाललेत, आपणही गेलं पाहिजे. विचारलं महादेवा आम्ही वारीला येऊ का? आता हे नाही म्हणणारे देव येतोय. चला म्हणले सगळे आपली स्वतंत्र दिंडी काढू. आणि निघाली महाराज यांची दिंडी. आळंदीमधून प्रस्थान झालं. भगवान भोलेनाथाच्या दिंडीचा ऐका, दुसरा मुक्काम सासवडला. पहिला पुण्याला, दुसरा सासवडला. सासवडच्या मुक्कामाला सगळे वारकरी झोपले आणि भगवान भोलेनाथाच्या पाहुण्यांनी जागर चालू केला. त्यांचा जागर लक्षात आला ना तुम्हाला? आता कधी होतो बघा महाराज त्यांच्या त्या किंचाळ्या आणि आरुळ्या
हा भोलेनाथाच्या पाहुण्याचा जागर वारकरी उठले म्हणले देवा वारीला येते तर एकट्याने येते ना, हे असले पाहुणे आणतात का वारीला म्हणला, हे आम्हाला झोपून द्यायनात. असा राग आला महाराज. भोलेनाथांनी सगळेच्या सगळे पाहुणे घेतले आणि सासवडच्या स्मशानभूमीमध्ये बांधून टाकले. म्हणून माऊलीचा त्या काळातला दुसरा मुक्काम सासवडच्या स्मशानभूमीमध्ये होता. आता ती जागा कमी पडू लागली म्हणून मुक्काम बदलला बघा. हे भूत प्रेत तिथं ठेवले. कोणासाठी? पांडुरंगासाठी. कोणी? महादेवानी. वारी कशी करावी ते सांगतो ना, ऐका. सगळे भूत प्रेत सासवडच्या स्मशानभूमीमध्ये ठेवले. आता भगवान भोलेनाथ, पार्वती आणि गणपती बाप्पा आनंदी असा कुटुंब वारीला निघालं. हळूहळू वारी चालू झाली. वाखरीचा वडा आला. दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचल्या. ज्या वेळेला पार्वती माताने महाराज चंद्रपूरच्या त्या चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये प्रवेश केला आणि ती अपाट गर्दी बघितली. पार्वती माता घाबरली. म्हणजे देवा उगच आले, काय झालं? गर्दी बघा ना कशी. आता आपल्याला वापस जावं लागेल. म्हणले अजिबात नाही, जोपर्यंत पांडुरंगाचं दर्शन होत नाही तोपर्यंत वापस जायचं नाही. पार्वती माता म्हणू लागली देवा मुख दर्शनच घेऊ. भोलेनाथ म्हणले चालतच नाही, 3 दिवस दर्शन बारीमध्ये लागलं तरी चालन, पण दर्शनच घ्यायचं. पार्वती मातेला राग आला. थोडंही माझं ऐकनात. म्हणजे बघा ना बाकीचे नवरे किती किती ऐकतात, तुम्ही तर माझं काहीच ऐकत नाहीत. ते म्हणले तुझं म्हणणं काय? पार्वती माता म्हणली तुम्हाला एकच अट, तुम्हाला पांडुरंग पाहिजे का मी पाहिजे? समजा समजा तुमच्या बायकाने तुम्हाला विचारलं तुम्हाला देव पाहिजे का मी पाहिजे, खरं सांगा आपलं उत्तर काय येईल? आपण म्हणतो बाई वारी पुढच्या वर्षी करू, पण उद्याच भाकरी थापावं लागते, मला तूच पाहिजेस. पण ते भोलेनाथ होते, वैष्णव वारकरी होते. म्हणले पार्वती तुला यायचं नसलं तर येऊ नको, पण मी दर्शन घेतल्याशिवाय राहणार नाही. पार्वती माता वाळवंटामध्ये पद्मतळ आहे महाराज बघा जाऊन, तिथंच ठेवली पार्वती. ऐका आता, पाहुणे रावळे सोडले कुणामुळं? पांडुरंगामुळं. बायको सोडली कुणामुळं? पांडुरंगामुळं. आता राहिले नंदी आणि गणपती, हे दोघांनाच बरोबर घेतले ना. चंद्रभागेचं स्नान केलं, पुंडलिक रायाचं प्रदक्षिणा मारली आणि पायऱ्या चढून मंदिराकडे निघू लागले. आता ते महाराज बैल वाहन म्हणजे जनावरच ना, शेवटी बैलच ना. ते कोण्या वारकऱ्याला शिंगाने डवत, कोण्या वारकऱ्याला शेपूट मार. वारकऱ्याला राग आला. म्हणले महादेवा येत असताना असं जनावर वारीला आणतात का हो? हे किती त्रास द्यायलंय. महादेवाला राग आला. माझ्या वारकऱ्याला माझ्या वाहनापासून जर त्रास होत असेल, जी बैलाचं दावं घेतलं त्या पायऱ्या चढत असताना डाव्या हाताला 11 रुद मार होती बघा. जगाच्या पाठीवर कुठंच मंदिर नाही, तेवढंच मंदिर आहे ज्या मंदिरासमोर नंदी. आता पाहिला नसलं तर जाऊन बघा नंदी. हा महाराज आपलं जे वाहन होतं ते हनुमानरायाच्या हाती सुपूर्त केलं, म्हणजे नंदी सोडून दिला. कुणामुळं? पांडुरंगामुळं. पहिल्यापासून पाहुणे रावळे सोडले देवामुळं, बायको सोडली देवामुळं, नंदी सोडला देवामुळं. आता फक्त गणपती बाप्पा म्हणले हे बघ नीट बघ कोण कोण सोडलं, नीट राहा. कोणाला? गणपती बाप्पाला. गपचिप बसले बा. ह्यांना वाटलं हे आपले वडील काय जरा वेगळेच आहेत, मला कुठं देते सोडून. हळूहळू हळू नामदेव पायरी चढली. आता शेवटी महाराज बालवदन, लहान मुलाला चेष्टा करायची सवय. कोणाचा नेहरू वड, कोणाची शेंडी वड, कोणाची टोपी वड. वारकाला राग आला. म्हणले महादेवा असलं कार्ट आणतात काय, असलं पोरग आणतात काय वारी करायला? राग रागजी गणपतीला उचललं ना महाराज. डाव्या हाताला देवळी बघितली का? नुसतं हो म्हणू नका. नामदेव पायऱ्या चढल्यावर डाव्या हाताला देवळी. गणपतीला जे उचललं ती देवळीमध्ये ठेवलं बघा. हे सगळ्या गोष्टी पाहत चला. आपलं कसं झालंय, गडी घेतात घोंगड्या आणि बाया घेतात बांगड्या. आपली झाली तिथंच वारी बघा. गणपतीला देवळीत ठेवलं. पाहुणे रावळे सोडले पांडुरंगामुळं, बायको सोडली पांडुरंगामुळं, नंदी सोडला पांडुरंगामुळं, मुलगा सोडला पांडुरंगामुळं, आणि हे सगळं बघत होता पांडुरंग परमात्मा. अशी वाट बघू लागला. जसे महादेव पांडुरंग परमात्माचं दर्शन घेणार तेवढ्यात पांडुरंग परमात्माने महादेवाला उचललं आणि आपल्या डोक्यावरच घेतलं. म्हणून इथून वर महादेव आणि इथून खाली पांडुरंग परमात्मा. हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे महाराज. म्हणून तुम्ही जगाच्या पाठीवर कोणची तीर्थयात्रा करा, तुम्हाला फक्त भोलेनाथाचं दर्शन होईल. पण पंढरपूरची तीर्थयात्रा केली, भोलेनाथाचंही दर्शन होतं आणि पांडुरंगाचंही दर्शन होतं. वारकरी संप्रदायाने 2 देवी एकत्रित आले. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय इथं शरण जरी महादेवाला जात असले तरी त्यांच्या निष्ठेमध्ये अजिबात बदल होत नाही. म्हणून तुकोबाराय काशी विश्वनाथाला प्रार्थना, अभंगाच्या
पहिल्या चरणात करतात तुम्ही विश्वनाथ, जगद्गुरु श्री तुकोबर अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये भगवान भोलेनाथाला काशी विश्वनाथाला शरण जातात आणि वर्णन करतात, तुम्ही काय सामान्य नाहीत, तुम्ही विश्वनाथ आहात. माणसाने शरण कुणाला जावं हे कळलं पाहिजे बरं का. भिकाऱ्याने भिकारीला पैसे मागितले, काय देणार आहे होतो. जीवाने जीवाला शरण जाणं शुद्ध मूर्खपणा आहे. एकतर जीवाने देवाला शरण जावं, नाहीतर जीवाने संताला शरण जावं. जगद्गुरु श्री तुकोबर अभंगामध्ये देवाला शरण जातात, तुम्ही विश्वनाथ, तुम्ही विश्वनाथ आहात आणि मी सामान्य आहे म्हणून दीन रंग कमी अनाथ. आपला मोठेपणा बाजूला टाकून जगद्गुरु श्री तुकोबर देवाला शरण जातात. तुम्ही काय सामान्य नाहीत महाराज, तुम्ही विश्वनाथ आहात. आणि भगवान भोलेनाथासारखा मोठा देवच नाही. विश्वनाथ, विश्वनाथ या शब्दाचं या विश्वाचं पालन पोषण करणारा. झालं काय, सगळी सृष्टी निर्माण करणारा देव ब्रह्मदेव. ऐका बरं का, हे जे 3.5 हाताचा खोका आहे ना महाराज, हा पंचमहाभूताचा भरलेला आहे. एकाचा सुद्धा खोका सारखा नाही हा देह. एका माणसासारखा माणूस या ब्रह्मांडामध्ये दाखवा. या मृत्यू लोकांमध्ये 331 देश आहेत आणि 750 अब्ज माणसं आहेत. एका माणसासारखा दुसरा माणूस आहे का. ही फॅक्टरी ब्रह्मदेवाची. आता एवढं मोठं कार्य करायचे म्हणल्यावर कुठंतरी अहंकार निर्माण होणारच ना. ब्रह्मदेवाला वाटलं मी जर राजीनामा दिला तर हे मंत्रिमंडळ चालतं कसं एकदा बघायचंय. आणि कधी कधी माणूस परीक्षा घेण्याच्या नादात स्वतःच वाटोळ करून घेतो बरं का, स्वतःच. पार्वती मातेने रामायणामध्ये परीक्षा घेतली होती रामप्रभूची. ज्यावेळेला रामप्रभू सीतेच्या वियोगामध्ये रडत होते ना, त्यावेळेला पार्वतीला वाटलं मी सीतेचं रूप घेऊन जाते. लक्ष देऊन ऐका, सीतेचं रूप घेऊन जाते. तिने सीतेचं रूप घेतलं. भगवान प्रभू रामचंद्रांनी तिला आई साहेब म्हणून नमस्कार केला. महादेव म्हणले सतीला, सती माझा स्वामी तुला आई म्हणलाय, आतापासून मी तुला स्पर्श करणार नाही. मोठ्या माणसाची परीक्षा घेतलं की तारांबळ उडत असते. ब्रह्मदेवाकडून तसं झालं. ब्रह्मदेवाला वाटलं मी सगळी सृष्टी निर्माण केली, नेमकं मंत्रिमंडळ चालतं कसं बघू तरी. आपला राजीनामा न्याला मंत्रिपदाचा, बांधकाम निर्मिती मनुष्याची. राजीनामा लिहिला. भगवान भोलेनाथाकडे गेले. म्हणले देवा हा माझा रामा तुम्ही स्वीकार करा. म्हणलं काय झालं. म्हणले बस मला लय काम करायचा कंटाळा आला. मनामध्ये एकच होतं बघू कसं करते ती. राजीनामा घेतला. आतमध्ये जाताना बाहेर कुणीच नव्हतं बरं का. पण राजीनामा देऊन जेव्हा बाहेर पडले ना, एक अशी उंटाची रांग चालली होती रस्त्याच्या कडेने. एवढी लांब रांग होती की डोळ्याला दिसत नव्हती. ह्या कडीपासून त्या कडीपासून ब्रह्मदेवाचे 4 मुख, जेवढे डोळे होते 3 दोन्ही 6 डोळ्याने पाहत होते, पण त्यांना ती रांग दिसत नव्हती. आणि प्रत्येक उंटाच्या शरीरावरती एक पिठारं होतं, पिठारं. आणि तिथं एक माया नावाची दासी ते उंट हाकलत होती. इकडं ऐका, माया नावाची दासी ते उंट हाकलत होती. ब्रह्मदेव बाहेर आले. विचारलं तुमचा परिचय काय. तिने सांगितलं माझं नाव माया. हे उंट कशासाठीच म्हणली. ह्या उंटाच्या त्या पिठाऱ्यामध्ये काय आहे. ती माया का म्हणून लागली. ऐका, ती माया म्हणून लागली सकाळी सकाळी कोणीतरी एक ब्रह्मदेव. कोणाला म्हणत होती. ब्रह्मदेवाला. आज सकाळी सकाळी कोणीतरी एका ब्रह्मदेवाला थोडा विश्वनिर्मितीचा अहंकार झालाय आणि तो राजीनामा द्यायला आलाय. म्हणून या पिठाऱ्यामध्ये मी सगळेच ब्रह्म गुंडाळून आणले. ब्रह्मदेवाने एक पिठारं उघडून पाहिलं ना महाराज, एका पिठाऱ्यामध्ये हजारो शेकडो ब्रह्मदेव होते. ही कला कोणाची. त्या विश्वनाथाची महाराज. म्हणून हे मोठे पण आहे. तुकोबारे म्हणतात तुम्ही काय सामान्य नाहीत, तुम्ही विश्वनाथ आहात. आणि देवाला शरण जाताना अहंकार बाजूला काढून जावं लागतं. म्हणून दीन रंक मी अनाथ. मी दीन आहे, रंक आहे, अनाथ आहे. दीन या शब्दाच्या व्याकरणामध्ये 2 अर्थ निघतात. दीन या शब्दाला पहिली वेलांटी दिली तर दिन म्हणजे दिवस, आणि दुसरी वेलांटी दिली तर दिन म्हणजे दुबळा.
म्हणून शाळेवरती एक दिन साजरा केला जातो, त्याला शिक्षक दिन म्हणतात. त्याला चुकून सुद्धा दुसरी वेलांटी द्यायची नाही. त्याचा अर्थ असा निघल, शिक्षक दुबळा, 1.5 लाख पगार आणि शिक्षक दुबळा, म्हणून तिथं पहिली वेलांटी. अभंगातला शब्द पहिल्या वेलांटीचा. दीन बहु आवडती, म्हणून दीन रंक मी अनाथ. ऐका, अहंकार विरहित माणसं देवाला आवडतात बरं का. दीन या शब्दाचा अर्थ आहे अहंकार निवृत्त झालेला. हृदयातला अहंकार टाकून दिला की देव त्या माणसाला जवळ करतो. अहंकार धरून चालणाऱ्या माणसाला देव कधीही जवळ करत नाही. म्हणून देवाकडे जाताना आपलं मोठेपण न दाखवता मोठेपण झाकून जावं लागतं. दीन रंक मी अनाथ. ते कसं बघा, आता इथं बऱ्याचशा माता माऊल्या उपस्थित. तुम्ही झोपल्या काय? नाही ना? नाही, झोपलं इमानदार आहे. झोप एकटी कधीच येत नाही. त्याच्या अगोदर त्याची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. ती नंतर मोठ्या बहिणीला बोलते, ताई तू ये. ऐका ऐका, इथं बऱ्याचशा माता माऊलीला 2 मुलं असते ना, लहान आणि मोठा, थोरला आणि धाकटा. आता खरं खरं सांगा बरं का, खरं खरं सांगा, तुम्हाला लहान आवडतो का मोठा? त्या म्हणत्या लहाना म्हणाव तर मोठा दगड घेऊन उभा आहे, आणि मोठा म्हणाव तर लहाना कीर्तनाला आलेला आहे. खरं सांगा, सांगता येतं का तुम्हाला? दोन्ही मुलं तुमचेच आहेत ना. तुकोबर आहे बोलले, दोन्ही उभयता आपणची व्याली, आणि आवडीची चाली भिन्न भिन्न ती. दोन्ही मुलं एकाच आईच्या पोटी जन्म घेतात, पण आई कधी कधी भेदभाव करते बरं का. ती कशी करते आता लक्ष दे. नाही का, उदाहरणार्थ मोठा मुलगा आहे 5 वर्षाचा, लहाना मुलगा आहे 1 वर्षाचा. आई काय प्रयोग करते बरं का. मोठ्या मुलाला जर भूक लागली तो रडायला लागला ना, मोठ्या मुलाला आई जवळ घेते, अगदी सतरंजी टाकते, त्याच्यावर बसवते. कुणाला? मोठ्या मुलाला. वाटी घेते, वाटीत दूध टाकते, दुधात काला चुरते, मोठ्या मुलाच्या पुढं वाटी ठेवते, आणि त्याला काय म्हणते माहिती का? बघ माझं बाळ किती हुशार झालंय, किती मोठं झालंय, कसं हाताने काला खातय. कोणत्या मुलाला? मोठ्या. हा, माझं बाळ लय हुशार आहे, हा माझं बाळ मुख्यमंत्री झालंय. त्याला काहीच कळत नाही महाराज. आणि मग महाराज त्याला असं मोठं करू करू ती माता माऊली त्या मोठ्या मुलाला हरभऱ्याच्या झाडावर चढविती, आणि त्याला खरंच वाटतं मी मोठा झालो. मोठा झालो ह्या अहंकारापोटी मोठ्या मुलाला हाताने काला खावा लागतो. बरोबर आहे का नाही? हा, आता हाच प्रयोग तुम्ही लहान मुलाला करा बरं. 1 वर्षाच्या मुलाला हात प्रयोग करा बरं. त्याला बसायला टाका, वाटीत दूध टाका, काला चुरून द्या, आणि त्याला म्हणा बरं तू मुख्यमंत्री सन पंतप्रधान आहेस. त्याला काय कळतं का? त्याला काहीच कळत नाही. म्हणून शेवटी आई काय करते, त्याला कडेवरती घेते. हा चिवचा घास, हा माऊचा घास, हा काऊचा घास, हा कुत्रीचा नुसतं म्हणा हा ह्याचा त्याचा घास करू आई त्याला खाऊ घालते. आता सांगा, तुम्ही लहान्या मुलाला खाऊ घातलं का मोठ्या? बोला की, का कोणालाच नाही? लहान्या मुलाला. तुम्ही मोठ्या मुलाला का खाऊ घातलं नाही? सोपं उत्तर, तो मोठा झाला म्हणून. जगद्गुरु तुकोबर आहे बोलले, भक्ती क्षेत्रामध्ये ज्या भक्ताने आपलं मोठेपण तसंच ठेवलं आणि स्वतःचा मोठेपणा सिद्ध करू लागला, पांडुरंग परमात्मा म्हणतो चुरून देतो पण तुझ्या हाताने खाय. हा मठ घे, हे दिंडीचं घाव घे, हा सप्ताह घे, आणि तुझं तू बघ. पण ज्यांनी हृदयातला अहंकार काढून टाकला, भगवान परमात्मा त्याला जवळ करतो. म्हणून देवाकडे जात असताना दिन होऊन जावं लागतं. म्हणून तुकोबर म्हणतात मी दिनही आहे, रंकही आहे, आणि अनाथही झालेलो आहे. देवा आता मी तुम्हाला शरण आलोय, पाया पडून एकच विनंती आहे, मला दुसरं काहीच नको, माझ्यावरती थोडीशी का होईना कृपा करा. अभंगाचं दुसरं. कृपा कराले थोडी, कृपा कराले थोडी, कृपा कराले थोडी, कृपा कराले थोडी, कृपा
तुकोबाराय काशीच्या विश्वनाथाला भोलेनाथाला प्रार्थना करतात, अर्थात मागणी मागतात, विनंती करतात, देवा मी तुम्हाला आता शरण आलेलो आहे ना, मला काही नको, थोडीफार कृपा राहू द्या. याला मागण्याची कला म्हणतात महाराज. कृपा राहू दे याचा अर्थ देवाकडे देवच मागून घेतला ना महाराज. देवाची कृपा मागितल्याच्या नंतर संसारातल्या वस्तूच मागायची गरज नाही, परमार्थातलंही मागायची गरज नाही. देवाची कृपा भेटली म्हणजे देवच आला. मागावं काय हे कळलं पाहिजे बरं का. 3 मित्र समुद्रामध्ये प्रवास करत होते. जिवलग मित्र नावेने बोटीने प्रवास करू लागले. ती नाव एका निर्जन बेटावरती अडकली महाराज. तिथंच बंद पडली. हे अडकून बसले तिथं. आता म्हणले नेमकं गावाकडे कसं यायचं. म्हणजे सगळ्यात लवकर प्राप्त होणारा देव कोणचा, त्याचाच कार्यक्रम चालू आहे ना, महादेव. म्हणजे महादेवाचा धावा करू बरं का. म्हणजे भोळा महादेव आपला लवकर प्राप्त होतो हे का नाही. मग एक जणांनी महादेवाचा धावा केला. महादेव प्रगट झाले. म्हणले बोल काय पाहिजे. तेव्हा म्हणला देवा मी अडकलोय म्हणला, इथं खायला नाही प्यायला नाही, मला करमत नाही, काय नाही काही नाही. आमच्या गावात लय मोठा कार्यक्रम आहे, मला इथून गुप्त कारण गावात प्रगट करा. देव म्हणले तथास्तु. आता किती जण राहिले, 2 जण. दुसऱ्याला विचारलं सांग तुला काय पाहिजे. तेव्हा म्हणला देवा मला सुद्धा इथं करमत नाही, इथं खायला नाही प्यायला नाही, अडकून बसलोय, आमच्या गावात सुद्धा जत्रा आहे, मला इथून गुप्त करा आणि गावात प्रगट करा. देव म्हणले तथास्तु. आता किती जण राहिला, 1 जण. त्याला विचारलं तुला काय पाहिजे. म्हणला देवा मला तरी इथं करमत का रे, मला इथं खायला नाही प्यायला नाही, करमत नाही, काय नाही काय नाही. त्या दोघाला वापस आणा. कळालं पाहिजे ना मागावं काय आहे का नाही. मागण्या हा मनुष्याचा स्वभाव आहे. मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मागणी संपत नाही. पण देवाकडं मागत असताना संसारातल्या वस्तू न मागता देवाची कृपा मागावी. याचा अर्थ देवाकडे देव मागावा. देवाची कृपा मागितली. कृपा म्हणजे प्रेम, आशीर्वाद, दुसरं काहीच मागायची गरज लागत नाही. ते कसं बघा, जुन्या काळातली घटना आहे. जुन्या काळामध्ये राजे महाराजे अनेक बायका करायचे बरं का. आता नाही. आता एकच भेटा नाही. आता प्रत्येक गावामध्ये टेम्पू नवरदेव आहेत महाराज. आमच्याकडे आहेत बा अजून तरी. हे जुन्या काळामध्ये रावणाला किती होत्या, तुम्ही झोपले नाहीत ना, तुम्ही थोडं बोला मी थोडं बोलतो. रावणाला किती होत्या, 80,000 बायका होत्या महाराज. भगवान श्रीकृष्णाला 16,108. तसा एक राजा होता बघा. त्या राजाला अशा अनेक बायका होत्या. काय 100 असत्या 200 असत्या काही धरा महाराज. 100 बायका होत्या. आणि 2 दिवसांनी त्या राजाचा वाढदिवस येणार होता. राजाने प्रधानजीला सांगितलं प्रधानजी परवाच्या दिवशी माझा वाढदिवस आहे आणि लक्ष देऊन ऐका म्हणले, माझ्या ज्या काही बायका आहेत त्यांना विचारा, त्यांना वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट म्हणून काय पाहिजे. एकही बायको विसरता कामा नाही. जिला जी पाहिजे त्याला ते देण्याचं कार्य तुमच्याकडं. प्रधानजींनी एक आयडिया केली. प्रधानजींनी काय केलं महाराज, अशा चिठ्ठ्या काढल्या, चिठ्ठ्या. आणि प्रत्येक राणीजवळ चिठ्ठी दिली. सांगितलं हे बघा चिठ्ठीवरती तुमचं नाव टाका आणि खाली तुम्हाला जी वस्तू पाहिजे ना ती वस्तू टाका. सगळ्या चिठ्ठ्या गोळा केल्या. चिठ्ठ्यावरच्या सगळ्या वस्तू गोळा केल्या. सगळ्या चिठ्ठ्या एका भांड्यामध्ये घेतल्या. आता तो राजाचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. राजा असा सिंहासनावर बसलेला, प्रधानजी बाजूला, सगळं सैन्य उभा आणि राजाच्या 100-150 बायका समोर बसलेल्या. ऐका आता वस्तू वाटप करण्याचा कार्यक्रम चालू झाला. कार्यक्रम असा होता, सगळ्या चिठ्ठ्या एका भांड्यामध्ये घेतलेल्या होत्या. प्रधानजी भांड्यामध्ये हात घालायचे. प्रधानजी भांड्यामध्ये हात घालायचे, चिठ्ठी बाहेर काढायचे, चिठ्ठी उघडायचे, चिठ्ठीवरचं राणीचं नाव वाचायचे. ती राणी उठून राहायची, ती वस्तू त्या राणीजवळ द्यायची, राणी निघून जायची. कार्यक्रम लक्षात आला ना. असं करता करता सगळ्या वस्तू संपल्या. जिथं जेवढ्या वस्तू आणलेल्या होत्या ना सगळ्या वस्तू संपल्या. पण एक चिठ्ठी शिल्लक राहिली आणि एक राणी शिल्लक राहिली. राजाला राग आला. राजा म्हणला प्रधानजी केला काय भ्रष्टाचार, नेली काय वस्तू घरी तुमच्या बायकोला, वस्तू कुठे आहे म्हणला. प्रधानजी घाबरू लागला. नाही हो महाराज, जेवढ्या वस्तू सांगितल्या होत्या तेवढ्या वस्तू आणल्या. कसं काय माहित नाही, पण माझ्याकडून वस्तू चुकली बरं का. आणतो. वस्तू कोणती राहिली हे कशावर कळणार होतं, चिठ्ठीवरती. ऐका आता प्रधानजीने त्या भांड्यामध्ये हात घातला, चिठ्ठी बाहेर काढली आणि चिठ्ठी उघडून वस्तू वाचू लागला. त्या शेवटच्या राहिलेल्या राणीने वस्तू लिहिली होती, महाराज आज तुमचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने तुम्हाला जर द्यायचं असेल तर माझ्यावरती तुमची कृपा राहू द्या, तुमचं प्रेम राहू द्या. राजा एवढा खुश झाला महाराज. राजा म्हणला प्रधानजी जेवढ्या वस्तू जेवढ्या राणीला दिल्या त्या सगळ्या वस्तू हिला एकटीला द्या. याला मागण्याची कला म्हणतात महाराज. राणीने राजाकडे काय मागितलं, राजात मागून घेतला ना.
राजाची कृपा म्हणजे काय? काय राजाच आहे ना. जगद्गुरु तुकोबारा इथं देवाकडे देव मागून घेता, देवा दुसरं काहीच नको, मला तुम्ही पाहिजे आहात, अर्थात तुमची मला कृपा पाहिजे आहे, म्हणून कृपा कराल ते थोडी, जास्त काय नाही, थोडी कृपा करा, मी तुम्हाला शरण आलेलो आहे. आणि देवा नाही म्हणू नका बरं, मला माहिती तुमच्याकडे कशाचीच कमतरता नाही. काय बोले तुम्हापाशी, काय बोले तुम्हापाशी, काय बोले तुम्हापाशी, काय बोले अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये भगवंताचं सामर्थ्य सांगता. देवा तुमच्याकडे कशाची कमतरता आहे हो? देवाकडे कमतरता नाही, याचा अर्थ काय उन्हे तुम्हापाशी, उन्हे म्हणजे कमीपणा, काय कमी हो तुमच्याकडं? हे ब्रह्मांड देवाचं आहे, ब्रह्मांडाची निर्मिती देवाने केली, मग तुमच्यापाशी कशाची कमतरता असणार आहे महाराज? म्हणून मी नेहमी सांगत असतो, माणसाने भक्ती करत असताना देवाचं सामर्थ्य ओळखून भक्ती करावी महाराज. आपण वारकरी आहोत, मनुष्य जातीमध्ये जन्माला आहोत, आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे, आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे, देवाचं सामर्थ्य कळलं पाहिजे. काय उन्हे तुम्हापाशी, तुमच्याकडे काहीच कमी नाही, पण मला एवढं नग बरं का, मी तो अल्पची संतोषी, मला थोडंफार असू द्या. मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर माणसाचं पहिलं आद्य कर्तव्य आहे, आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे, देव ओळखता आला पाहिजे महाराज. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणले, तुम्ही माणूस म्हणून जन्माला आलात आणि तुम्हाला मरेपर्यंत जर देवाचं सामर्थ्य ओळखता आलं नाही तर तुम्ही माणूस असून सुद्धा आंधळे आहात, आंधळे. तुकोबाराय बोलले, आंधळी ती तुका म्हणे संसारी, आणि जी नाही हरी ओळखीला. ती माणसं आंधळी आहेत कोण? ज्यांनी हरीला ओळखलं नाही ती. ऐका, नुसते डोळे असून चालत नाही, देव ओळखण्याचे डोळे असावे लागतात. माऊलींनी गोड दृष्टांत दिला. माऊली म्हणले, मोर असतो बघा, मोर, मोराने जर असा पिसारा फुलवला, पिसारा त्याच्यावरती बारीक बारीक नक्षी असते, त्याला इकडं काय म्हणतात त्या नक्षीला? त्या नक्षीला आमच्या मराठवाड्यामध्ये डोळे म्हणतात त्याला, इकडं पण नाही, भाषामध्ये फरक असतो म्हणून विचारलं. बरोबर आहे का नाही महाराज? पिंडे पिंडे मतीर भिन्ना, कुंडे कुंडे नवम पाया, जातो जातो नवा जरा भिन्नावाने मुखे मुखे. विहीर बदलली की विहिरीच्या पाण्याची काय बदलती? चव बदलती. तालुका बदलला की भाषा बदलते. मराठवाड्याची भाषा वेगळी, आपल्या नाशिकची भाषा वेगळी आहे का नाही? महिला मंडळी, तुमच्याकडे लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात? झालं नाही कोणाचं? लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात? जावाई. आमच्या मराठवाड्यात हलकट म्हणतात. तुम्ही म्हणाल कसं काय? तुम्ही त्याला देऊन बघा, काही घेऊन जातय. तुम्ही द्यायची तयारी ठेवा. भाषामध्ये एवढा फरक आहे. तुम्हाला 2 शब्द सांगतो जे तुम्ही कधीच ऐकले नाहीत, पण तुम्ही रोज खाता. कोणते कोणते ऐका बल का महाराज, तुम्ही सुद्धा ऐकलं नाहीत. सालकून फुकरू ऐकलं कधी? ऐकलं का? तुम्ही ऐकलं का? सालकू आणि फुकरू नाही ना? मला सुद्धा माहित नव्हतं. मी चिपळूणला, रत्नागिरीला, कोकणात कीर्तनाला गेलो. तिथल्या आजीने मला विचारलं, महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं? मी म्हणलं काही करा. ती म्हणली, आमच्याकडे 2 पदार्थ लय फेमस आहेत. म्हणलं कोणते? ती म्हणली, सालकून फुकरू. माझ्या बापजींनी मी कधी ऐकलं नव्हतं. मी म्हणलं फुकरू लय कस तरी वाटायला बा. म्हणलं आजी मला फुकरू नको, मला सालकूच करा. तिने शिळे तुकडे शिजविले. मी म्हणलं फुकरू काय होतं? ती म्हणली पुरणपोळी.
शब्द माहित नसले असं होतं कधी कधी. ऐका ऐका मोर आहे बघा, इथंच होतो ना. हा, वन्स मोर व्हायला नको पुन्हा. मोराने पिसारा फुलवला, त्याच्यावरती बारीक बारीक नक्षी असते, त्याला डोळे म्हणतात. माऊली म्हणले एखाद्या मोराने भरपूर पिसारा फुलवला, त्याच्यावरती असंख्य डोळे आहेत, पण त्याला जर समोरचे 2 डोळे नसले तर त्या मोराला कोणता मोर म्हणावा लागल? आंधळा. है का नाही? मोरा अंगी असोशी पिशी असती बहुवशे, पर एकलेची दृष्टी नैशे तैशे तेगा. तसा मनुष्य परमार्थ क्षेत्रामध्ये रत आहे, प्रवृत्त आहे, वारी करतो, पंढरपूरची यात्रा करतो, त्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, पण मरेपर्यंत त्याला देवच माहीत झाला नाही. मग तो मनुष्य सुद्धा कसा आहे? आंधळेन म्हणली. मग ते भजन देव प्राप्तीचं साधन नसून भोग प्राप्तीचं साधन आहे. येर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी आणि विषयाती मेरे दृष्टी विषयानंद झाले. ते भजन देव प्राप्तीचं साधन नाही. म्हणून माणसाने देव ओळखून परमार्थ करावा. पहिलं देवाचं स्वरूप ओळखावं, दुसरं देवाचा स्वभाव ओळखावा, आणि तिसरं देवाचं सामर्थ्य ओळखावं. काय उन्य तुम्हापाशी. पहिलं काय ओळखावं? देवाचं स्वरूप ओळखावं. मग स्वरूप सुद्धा 2 प्रकारचं सांगितलं. कोणतं? देवा व ब्रह्मनो रूपे मूर्तंच अमूर्त एवचः. पहिलं स्वरूप आहे निर्गुण निराकार, आणि दुसरं स्वरूप आहे सगुण साकार. दोन्ही प्रकारे देवाची ओळख झाली पाहिजे. निर्गुण निराकार म्हणजे काय? जिथं 3 तत्व येत नाहीत त्याला निर्गुण निराकार म्हणतात. ती किर अनाम अजाती परी अविद्या वर्गाची राती. माझी ओळख अवया श्रुती खून केली. नामरूप संबंधू जाती क्रिया भेदू आणि आकाराशीच प्रभाद वस्तूचे नाही अध्याय 13वा. त्याला म्हणायचं निर्गुण निराकार. म्हणले सगुण साकार काय? सगळ्याला प्रमाण पाठ आहे, राहू द्या. अगदी तुकोबाराय बोलले समचरण दृष्टी विठेवरी साईजरी. हे जे प्रमाण आहे सगुण साकाराचं वर्णन. देवाचं स्वरूप कळालं, देवाचा स्वभाव ओळखावा, आणि देवाचा स्वभाव कळाला. शेवटला जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं देवाचं सामर्थ्य कळावं. देवाची ताकद किती? भगवद्गीतेला विचारलं, भगवद्गीतेने देवाचं सामर्थ्य सांगितलं. गतीर भारता प्रभू साक्षी निवास सुरनम सुरत प्रभव प्रलस्थानम निधानम बीजभव्य म्या बोलविल्या वेदू बोले. हे कोणाची ताकद आहे? मुख्यमंत्र्याची का? नाही ना हो. म्या बोलविल्या वेदू बोले म्या चालविल्या सूर्य चाले. हे भगवान परमात्माचं सामर्थ्य आहे. किंवा देवाच्या सामर्थ्याचं वर्णन ऐका बरं का. देवाच्या सामर्थ्याचं वर्णन आपण करू ह्याच्यात काहीच नवल नाही. संत महात्मे करतील ह्याच्यात काहीच नवल नाही. माऊली हरिपाठामध्ये म्हणले देवाच्या सामर्थ्याचं वर्णन करताना 9 प्रकारच्या उपनिषदाला सुद्धा त्याचा अर्थ कळाला नाही. नकळे अर्थ उपनिषदा देव म्हणे हरी माझा समर्थ. देव म्हणे हरी माझा समर्थ. देव म्हणे हरी माझा देव म्हणे हरी माझा हे देवाचं सामर्थ्य महाराज. भगवान परमात्माचं सामर्थ्य सगळ्यात मोठे. हे काय झालं? देवाचं 3 प्रकारे ओळख. शेवटचं सांगितलं देवाचं सामर्थ्य कळायला पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देवाचं एवढं मोठं सामर्थ्य कशाचीच कमतरता नाही. मग काय उन्य तुम्हापाशी. तुमच्याकडे अगदी सगळं भरपूर आहे, पण मला सगळ्यातलं काहीच नको. देवा थोडंफार प्रेमाची भातुके किंवा काहीतरी भातुके पाठवा. अभंगाचं शेवट.
पडेलो जगद्गुरु तुकोबारे म्हणतात, देवा तू का म्हणे देवा काही भातुकी किंवा प्रेम भातुकी पाठवा, दोन्ही पाठ आहे. मला थोडंफार प्रेमाची विनंती आहे, प्रेमाचे भातुकी पाठवा. अर्थात सगळ्या चारी चरणाचा एकच अर्थ जगद्गुरु श्री तुकोबाराने देवाकडे देव मागून घेतलेला आहे, देवाची कृपा, देवाचं प्रेम मागून घेतलेलं आहे. आपल्याला सुद्धा दुसरं काहीच लागत नाही महाराज. प्रपंचामध्ये तेच लागतं आणि परमार्थामध्ये तेच लागतं ना, देवाचीच कृपा लागते ना. मग देवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शास्त्रामध्ये अनेक प्रयोग सांगितलेले आहेत. त्यापैकीच एक तीर्थयात्रा हा प्रयोग आहे. आपण त्याचं सुरुवातीलाच वर्णन केलं. तीर्थयात्रा केल्याच्या नंतर देवाची कृपा प्राप्त होत असते. म्हणून या दोन्ही दाम्पत्याने सुंदर अशी तीर्थयात्रा केली. अभंगाचा सरळ सरळ आशय झालेला आहे. एकदा फक्त पुरुष मंडळी असे दोन हात वर करा. फक्त पुरुष मंडळी तिकडे उभे असलेले, उन्हामधले बाहेरचे, मागच्याकडेचे तंबाखू द्या आता टाकून मागचे, गेले का आता वर? हा वा 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 वा. हा हा हा. बाबाजी अप्पा आणि पंडितांना यांनी इकडे इथे व्यासपीठाकडे. बाबाजी अप्पा आणि पंडितांना या कोण? बाबाजी अप्पा आणि पंडितांना या समोर. असं हां महाराज का? बरोबर या पुढे या. हां केले हातावर. तुम्ही खाली घेतले काय? हां असं कसं होईल? आपलं काशी विश्वनाथाचं दर्शन घ्यायचं का नाही? हातावर लागते ना. हां केले का? हां मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा विठोबा
खरं सांगू का सुभाष महाराज, या दोन्ही दाम्पत्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे बरं का. एवढा मोठा हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव या ठिकाणी आयोजित केला. मी सुरुवातीला बोलून गेलो, कार्यक्रम करणं सोपं नाही, जे करतात त्यांना कळत असतं. आणि खरं त्यांच्या प्रेमाची पोच पावती. माणसाने माणसं कसे कमवावी हे ह्या दोघाकडं पाहून कळतं बरं का. एवढे मोठे या परिवारावरती प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट पाहुणे रावळे सखे सोयरे या ठिकाणी खरंच आवर्जून उपस्थित झालेले आहेत. जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, जे माणसं मानाने बोललेल्या येत नाहीत, जे माणसं पैशाने बोलवले तरी येत नाहीत, ते माणसं प्रेमाने येत असतात. माने पाचारी तानू हे आरानुक आणि आईशी येते लोक प्रीतीसाठी. अशा या दोन्ही दाम्पत्याच्या प्रेमपोटी आदरणीय रामचंद्र खंडेराव सलादे उर्फ बाबाजी आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुशीला रामचंद्र सलादे, मी सुरुवातीला बोलून गेलो, यांनी सुंदर असे साधू संतांच्या कृपाशीर्वादाने तीर्थयात्रा केली. आणि तीर्थयात्रेचा उद्यापन सोहळा अर्थात मौंद्याचा सोहळा या निमित्ताने हा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. माझी वेळ झालेली आहे, पण 5 मिनिटं घेतो कीर्तन सेवा समाप्त करतो. विठ्ठल विठ्ठल टाळी 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 टाळी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ झालेला आहे. माणसाने जीवनामध्ये तीर्थयात्रा केली पाहिजे. बघा, आपल्या वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, पाया आहे की माणसाने आपला हा सुरुवातीला विषय झालेला आहे. तीर्थयात्रा कोणी करावी, का करावी, मौंद का करावा, आपण हा विषय ऐकलेला आहे. पण दुसरी एक तीर्थयात्रा आता जवळच आलेली आहे. कोणती? आषाढी वारी आहे का नाही. आपण सगळे वारकरी मंडळी आहोत आणि सगळ्याला आता हुरहुर लागलेली आहे. कशाची? आषाढी वारीची. मी तुम्हाला आषाढी वारी केलेल्याचे 15 फायदे सांगतो. जसं आता तीर्थयात्रेचे फायदे पाहिले ना आपण, चारधाम यात्रेचा फायदा काय, तो कोणी करावं, मौंद का करावं. मला लावलाय बुका एकदा, लावला हा परत, बरोबर असू द्या. विठ्ठल 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 ऐका ऐका, 5 मिनिटं मला आदरणीय श्री हरिभक्तपरायण सुभाष महाराज बेनके यांनी सांगितलं म्हणून बरं का. ते म्हणले आता वारी जवळच आली आहे, मग आता हे तीर्थयात्रेला अनुसरूनच कार्यक्रम आहे, त्याही तीर्थयात्रेचं थोडंसं महत्त्व सांगा. म्हणून 5 मिनिटं घेतो आणि तीर्थयात्रेचं महत्त्व सांगतो. ऐका, साधू संतांच्या प्रमाणाच्या आधारे थोडंसं लक्ष देऊ नाही का. आता माऊलीच्या पालखीचा तारीख ठरली, वेळ ठरली, 2 महिन्यावर वारी आलेली आहे. आपण सगळे वारीला जाणार. पण काही माणसं म्हणतात, महाराज आम्हाला वारी करणं होत नाही हो, वारी करणं खूप कठीण जातं, म्हणून आम्हाला जरा सोपा मार्ग सांगा. पंढरपूरच्या दर्शनाचे संत महात्म्यांनी संत साहित्यामध्ये 15 प्रकारचे फायदे सांगितले. ऐका, आपण पंढरपूरला गेलात ना तर पहिलं काय करायचं? निळोबाराय म्हणतात, तुम्ही पांडुरंग परमात्म्याला कडकडून मिठी घालायची. महाराज पांडुरंग परमात्म्याला जर कडकडून मिठी घातली तर याचा फायदा काय? निळोबाराय म्हणले, निळा मने आलिंगन आणि देता समाधान जीव शिवा. आपण जर देवाला आलिंगन दिलं त्याचं समाधान आपल्यालाही होतं आणि देवालाही होतं. पण महाराज म्हणले तिथं जाता येत नाही हो. चौथऱ्यावरती पाय चढून आलिंगन द्यायचं कसं? तिथं जे विजय ते 2 यम आहेत. जसं काय की चला पुढं चला पुढं, आलिंगन देता येत नाही. आम्हाला जर अजून सोपं करून सांगा. ऐका, संत महात्मे म्हणले आलिंगन देता येत नाही, मग पूजा करा. ओटी पूजा, नित्य पूजा आणि पाद्य पूजा. याचा फायदा काय? माझ्याकडे लक्ष द्या. संत महात्मे म्हणले, पूजू जाता विठोबाशी आणि वैकुंठवाशी ते होती. पांडुरंग परमात्म्याची पूजा केली की त्याला वैकुंठाची गती प्राप्त होते, म्हणून पूजा करा. पण उटी पूजेचा खर्च जवळजवळ 40,000 आहे, पाद्य पूजेचा खर्च 15,000 आहे आणि नित्य पूजा तर होत नाही. ह्याच्यापेक्षा सोपं सांगा. किती झाले? तुम्ही झोपू नका बरं का, आणि मापण्यात घोटाळा करू नका. हे झाले 2 फायदे. म्हणले तिसरं अजून सोपं करून सांगा. काहीच नाही, दर्शन बारीमध्ये जायचं आणि पांडुरंग परमात्म्याचे पाय डोळे भरून पाहायचे. याचा फायदा काय? आता कुठे धावे मन आणि तुमचे चरण देखील तुमचे चरण निवांत राहिलेशे मन, मनाला शांती होते. हा फायदा. किती झाले? 4. पण म्हणले दर्शन बारीला 36 तास लागतात, ते आमच्याच्याने होत नाही. अजून सोपा मार्ग सांगितला. म्हणले एक काम करा, नुसतं मूक दर्शन घ्या. दर्शन बारीला नाही जमत, म्हणजे मूक दर्शन घ्या. म्हणजे पाहता का, म्हणजे त्याचा फायदा काय? तर साधू संतांनी सांगितलं, पाहता श्रीमुख सुखावले सुख, किंवा डोळियाची भूक नवजे माझ्या, किंवा दुसरं एक प्रमाण आहे बघा, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती, है का नाही. कोटी ब्रह्महत्याचं पातक भगवान पांडुरंग परमात्माचं मुख कमल पाहिलं किती जातं. हे किती फायदे झाले? 4. पण आज मुख दर्शनाच्या बारीला सुद्धा रांग आहे.
ह्याच्यापेक्षा सोपं सांगा तर साधू संतांनी सांगितलं मंदिरात जाऊच नका, मंदिराच्या बाहेरूनच एक प्रदक्षिणा घाला. का? उजवी घेता राऊळ अशी आणि वैकुंठवाशी ती होती. उजवी प्रदक्षिणा घातली की त्याला वैकुंठाची गती प्राप्त होते. किती झाल्या? 5. म्हणजे अजून सोपं करून सांगा, अर्धीच प्रदक्षिणा घालायची. किती? अर्धी. पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिराच्या पाठीमागं जायचं आणि नुसती मंदिराची पाठ पाहायची. फायदा काय? पाहता राऊळाची पाठ आणि तीर्थे घडली 360. मग 360 तीर्थ कोणती ती नंतर पाहू, पण तेवढे तीर्थ घडतात बघा. हे किती फायदे झाले? 6. पण आता पाठ दिसत नाही महाराज, नुसते बॅनर लावलेले तिथं. मग नका पाठ पाहू. अजून सोपं सांगितलं म्हणजे पांडुरंग परमात्माच्या मंदिराचा कळस पहा. कळस पाहिल्याच्या नंतर काय महाराज? प्रमाण सगळ्याला पाहते ना, आहे का नाही? तू काय म्हणे मोक्ष देखील कळसन तात्काळ हा नाश अहंकाराचा, सगळा अहंकार निवृत्त होतो. हा कळस पाहिल्याचा फायदा. पण कळसही दिसत नाही. अजून सोपा 7वा फायदा सांगितला म्हणजे कळस पाहता येत नसेल तर पाहू नका, पण कळसाच्या वर एक फूट ध्वजा असते बघा. म्हणजे त्याचा फायदा काय? पाहता राऊळाची ध्वजा आणि त्याने मुक्त झाली सहजा, त्याने आपोआप मुक्ती प्राप्त होते. हा सुद्धा फायदाच आहे ना. पण आता मंदिराच्या शेजारी 10-10, 20-20 बिल्डिंग झाल्यात मजली, आता ध्वजा सुद्धा दिसत नाही. त्याच्यापेक्षा सोपा फायदा झाला म्हणजे मंदिराकडे जाऊ नका, ग्राम प्रदक्षिणा करायची. मोठी प्रदक्षिणा आहे ना, त्याचा फायदा काय? नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्याना ही गणना. ही एक फायदा आहे. म्हणले पण महाराज नुसती चंगराचंगरी प्रदक्षिणाला सुधारता येत नाही. ह्याच्यापेक्षा सोपा फायदा सांगितला म्हणजे प्रदक्षिणा करू नका, एकच मुक्काम पंढरपूरमध्ये करा. किती? एकच मुक्काम. फायदा काय? धन्य ते भाग्याचे, वास करीती पंढरीचे, त्याशी जन्म नाही पुन्हा आणि मने एका जनार्दना. संत एकनाथ महाराज म्हणतात तिथं एक मुक्काम जरी केला तरी त्याला पुन्हा मृत्यू लोकामध्ये जन्म घेण्याची गरज लागत नाही. हा झाला फायदा. पण म्हणले महाराज तिथं जावं लागेल ना हो. मुक्काम करणं सोपं आहे काय? पिशवी टाकायचे काय धर्मशाळेमध्ये 500-500 रुपये घेतात. मुक्काम करणं सोपं आहे काय? मग त्याच्या पुढचा फायदा सांगितला, मुक्कामच करू नका. मग काय करा? एकच पाऊल ठेवा. कुठं? पंढरपूरमध्ये. इथून एसटी पकडायची, एक पाऊल ठेवायचा, तशीच एसटी धरायची, महागरी यायचं. म्हणले ह्याचा फायदा काय? वाराणसी चाली जे मासा, आपली गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परियसा, ऐसा ठसा नामाचा. संत नामदेव महाराज एक पाऊल ठेवला तरी कितीतरी कोटीचं पुण्य भेटतं. हा फायदा आहे. पण त्याच्यासाठी तिथं जावं लागल. आम्हाला जायचंच नाही म्हणले, जायचंच नाही. अजून काय सोपं असलं तर सांगा. संत महात्मा म्हणले पंढरपूरमध्ये जाऊच नका, पंचकृषीमध्ये कुठं तरी राहा. का? पाप पंचकृषीमध्ये आणि शिव न शक्यची कधी, ऐशी निषेधाची योग वस्ती. पंचकृषीमध्ये पापच येत नाही म्हणून तिथं जाऊन राहा. पण नाही म्हणले महाराज, आम्हाला गावच सोडायचं नाही. आता सांगा बरं फायदा काय? तिकडं जायचंच नाही. अजून सोपा फायदा सांगितला. बरं तुम्ही जाऊच नका म्हणले, जे जातात त्यांना वाट लावायला काय हरकत आहे का? जे पंढरपूरला जाते, तीर्थयात्राला जाते, त्यांना वाट तरी लावा ना. का? नमो तीर्थपंथे चालती तयाशी आणि येती पोळविषयी तयाशी नमो. जगद्गुरु तुकोबाराय जे पंढरपूरला जातात ना, त्यांना वाट लावणाऱ्याला सुद्धा नमस्कार करतात. पण काय काय लोक म्हणले महाराज आम्हाला दिंडीची वाट लावायची सांगा, पण दिंडी वाट लावायची सांगू नका. काय काय लोकांनी बऱ्याच दिंडीच्या वाटा लावल्या. ह्याच्यापेक्षा सोबत सांगा. आता शेवटचा फायदा तुकोबाराला सांगू लागले, ऐका तुम्ही काहीच करू नका, घरीच बसून राहा. फक्त एक काम करा, डोळे बंद करा, नुसतं म्हणा पंढरी 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 म्हणता पापाची भिवरी. पाप सुद्धा निवृत्त होऊन जातं. असे फायदे आहेत. पण काही काही पुरोगामी आणि काही काही दुर्दैवी माणसं म्हणले महाराज हे सुद्धा लय अवघड आहे. डोळे झाकले की पंढरी येतच नाही, नुसते जनावरच येत, गाय म्हैस गोटाच येतो. ह्याच्यापेक्षा अजून सोपं सांगा. ह्याच्यापेक्षा एकच सोपा उपाय काय? घरातून उठायचं, गावातल्या कृषी दुकानदाराकडे जायचं. पुढं सांगूच का? 2 हात रस्सी घ्यायची, एका बाजूने लिंबाला बांधायची आणि एका बाजूने गळ्याला बांधायची. पुढचं काय करायची ती माहिती. कारण ह्याच्यापेक्षा अजून सोपा फायदा काही नाही बा. हे सगळे फायदे कशाचे आहेत महाराज? तीर्थयात्रेचे. आजची यांची तीर्थयात्रा, बरोबर आहे का नाही? ह्याने 4 धाम यात्रा पूर्ण केली आणि यांना तीर्थयात्रेचं हे फळ भेटलं बघा. हा भव्य देवी या ठिकाणी कीर्तन महोत्सव त्यांनी आयोजित केला. पुनश्च एकदा आदरणीय आपल्या परिसराचं वैभव रामचंद्र खंडेराव सलादे उर्फ बाबाजी आणि त्यांच्या धर्मपत्नी सौभाग्यवती सुशीला रामचंद्र सलादे यांनी 4 धाम यात्रा पूर्ण केली. गंगापूजन आणि काशी चंमाउंदी या निमित्ताने हा भव्य दिव्य विराट आणि देखणा स्वरूपातील हा कीर्तन महोत्सव आयोजित केला.
त्याबद्दल त्यांना कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित आदरणीय श्री हरिभक्त पारायण सर्व गायनाचार्य, सर्व मृदंगाचार्य, उपस्थित सर्व कीर्तनकार यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्यात बघा. कारण कार्यक्रमाचे दिवस आहेत तरी सुद्धा एवढी उपस्थित झाले त्याबद्दल सर्वांना कोटी कोटी धन्यवाद. सुरुवातीला बोलून गेलो, ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच होत आहे. आपल्या परिसराचं वैभव खरंच सुंदर साऊंड सिस्टीम लावली बरं का. गणेश साऊंड सर्व्हिस पालखेड यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. नंबर एक. सुभाष महाराज, मी रात्री माईक सिस्टीमवाल्यासाठी टाळ्या वाजवलेल्या होत्या, त्यांनी मला पाया पडून 2000 रुपये दिले. तसं काय नाही, तुम्ही सिस्टीम चांगली लावली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. अगदी सर्व सलादे परिवाराचे पाहुणे, रावळे, सखे, सोयरे यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. स्क्रीनवरती लाईव्ह प्रक्षेपण करणारे दादा देखील आलेले आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि सर्व महाराष्ट्रभर वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारं आमच्या बीड जिल्ह्यातलं खूप मोठं चॅनल आहे गजर भक्तीचा. त्याचे सर्व आमचे परमश्री अमोल दुबाले पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो आणि थांबतो. झालेली सेवा विश्व चैतन्य भगवान श्री ज्ञानोबाराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबाराय, भगवान विश्वनाथ अर्थात काशीचे विश्वनाथ यांच्या चरणी अर्पण. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली.